भारताच्या स्वातंत्र्य युद्धात ज्यांची महत्त्वाची भूमिका होती त्यात विनायक दामोदर सावरकर यांचे नाव प्रामुख्याने येते. त्यांनाच स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून आपण सगळे ओळखतो. तसेच महान क्रांतिकारक आणि देशभक्त प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. 28 मे 1883 हा सावरकरांचा जन्मदिवस. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे त्यांचा जन्म झाला. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांबद्दल काय उद्गार काढले आहेत? त्या म्हणतात, सावरकर हा साहस आणि राष्ट्रभक्तीचा दुसरा प्रतिशब्द होता. त्यांचा पिंड अभिजात क्रांतिकारकाचा होता. असंख्य लोकांना त्यांच्यापासून स्फूर्ती मिळाली. साहस आणि देशभक्तीचं दुसरं नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले होते. मातृभूमीच्या प्रेमापोटी सावरकरांनी 28 वर्ष तुरुंगवास आणि त्यात अत्याचार सहन केले. त्यांनी संघर्ष केला. काळाराम मंदिराच्या आंदोलनात पाठिंबा दिला. मराठीला नवा शब्दसंग्रह दिला. भाषाशुद्धी, लिपीशुद्धी चळवळ सुरू केली. हिंदुत्वाची व्यापक व्याख्या केली. रोटी बेटी बंदी उठवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. 9 जून 1906ला ते लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेऊन लंडनला गेले. शिष्यवृत्ती मिळवून ते लंडनला बॅरिस्टर बनण्यासाठी गेले होते, परंतु तेथे त्यांनी इंग्रज प्रशासनाविरुद्ध बंड पुकारले. लंडनहून त्यांनी पाठविलेल्या एका पिस्तुलाने अनंत कान्हेरे या क्रांतिकारी आणि देशभक्ताने नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांची हत्या केली. या हत्या प्रकरणात ब्रिटिशांनी सावरकरांना लंडनमध्ये अटक केली आणि खटला भरण्यासाठी त्यांना भारतात आणले जात होते. परंतु येत असतानाच त्यांनी पहारेकऱ्यांना चुकून समुद्रात उडी मारली आणि फ्रेंच हद्दीतून परत त्यांना नौकेवर आणले. भारतात आल्यावर त्यांना न्यायालयाने 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. त्यांना तिथून अंदमान बेटावरील सेल्युलर जेलमध्ये आणण्यात आले. त्यांना अतिशय कष्टाची कामे करावी लागत होती आणि तिथल्या हालापेक्षांमुळे त्यांचे शरीर खंगत गेले होते. तेथे त्यांनी कमला हे महाकाव्य लिहिले. अनेक पुस्तके वाचली. त्यांनी अंदमानच्या कारागृहात भिंतीवर कोळशाने कविता लिहिल्या. त्यानंतर त्यांना रत्नागिरीच्या तुरुंगात आणले गेले. तेथे त्यांनी हिंदुत्व आणि माझी जन्मठेप हे ग्रंथ लिहिले. जवळपास 14 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा आणि 2 वर्ष रत्नागिरीतील तुरुंगवास भोगल्यानंतर त्यांना 1924 साली काही अटींवर मुक्त केले. सुटकेनंतर त्यांनी 23 जानेवारी 1924ला रत्नागिरी हिंदू सभेची स्थापना केली. याचे अध्यक्ष झाले. नथुराम गोडसे याने 1948मध्ये गोळी मारून गांधींची हत्या केली. या प्रकरणात सावरकरांना अटक करण्यात आली. या प्रकरणात सावरकरांना अटक केली, परंतु त्यांच्याविरुद्ध पुरावे न मिळाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर देशाभिमानी होते. भारताला स्वतंत्र करण्यासाठी झुंजणाऱ्या क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान होते. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांचे खूप हाल करण्यात आले, तरी पण देशभक्तीच्या भावाने ते जराही हरले नाही. त्यांचे कार्य सगळ्यांसाठी आदर्श असे आहे. सावरकरांनी केलेले मराठी भाषेत शब्दाचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या वक्तृत्वाने लाखोंचा जनसमुदाय स्तब्ध होऊन जात असे, अशा आठवणी अनेकांकडून ऐकायला मिळतात. 1938 साली मुंबई येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान सावरकर यांना मिळाला. तरुणांनी लेखण्या मोडून बंदुका हाती घ्याव्यात या हलकल्लोळ माजवणाऱ्या वक्तव्यामुळे संमेलन प्रचंड गाजले. कोणाला पटो वा न पटो, मी माझे भाषा विषयक विचार मांडणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केले होते. आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असताना आपण दुसऱ्या भाषेचा आधार का घ्यावा, असे ते म्हणत. दिनांक, क्रमांक, बोलपट, वेशभूषा, दिग्दर्शक, चित्रपट, मध्यंतर, उपस्थित, नगरपालिका, महापालिका, महापौर, पर्यवेक्षक, विश्वस्त, स्तंभ, मूल्य, हुतात्मा, विशेषांक, नभोवाणी, दूरदर्शन, अर्थसंकल्प, सेवानिवृत्त, वेतन असे इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणून शेकडो शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले. भाषाशुद्धीविषयी ते आग्रही होते. परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे एक व्यक्तिमत्व होते की त्यात अनेक गुण सामावले होते. महान देशभक्त, जहाल क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, सिद्धहस्त लेखक, नाटककार, प्रखर बुद्धिवादी, विज्ञानवादी, हिंदुत्ववादी, वक्ते, समाजसुधारक, भाषाशुद्धीचे प्रवर्तक, यंत्रयुगाचे समर्थक अशा अनेक गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात सामावल्या होत्या. समाजसुधारणेला ते अतिशय महत्त्व देत असत. माझी समुद्रात टाकलेली उडी
लोक विसरले तरी चालेल, पण माझा सामाजिक विचार कधीही विसरू नये असे ते सांगत. ते हिंदू समाजाच्या पुरते बोलत असत आणि लिहित असत. त्यांना विज्ञाननिष्ठ, पोथीमुक्त आणि ऐहिकतेचे भान असलेला भारतीय समाज घडवायचा होता. ते मनुस्मृती आणि वेदांत अभ्यासनीय, आदरणीय ग्रंथ मानत, पण ते अनुकरणीय नाहीत हे सुद्धा परखडपणे सांगत. सर्व हिंदूंना यात प्रवेश मिळेल असं एखादं मंदिर बांधावे अशी कल्पना सावरकरांच्या डोक्यात आली आणि रत्नागिरीतील दानशूर गृहस्थ भागो शेटकीर यांना मंदिर बांधून देण्याविषयी विचारले आणि त्यांनी मान्य केले. या मंदिरात श्री विष्णू लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना केली. आज हेच मंदिर रत्नागिरीतील पतितपावन मंदिर म्हणून ओळखले जाते. रत्नागिरीतील वास्तव्यात त्यांनी जवळपास 500 मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले, सहभोजने आयोजित केली. साहित्य क्षेत्रात सावरकरांनी फार मोठे योगदान दिले आहे. त्यांनी 10,000 पेक्षा जास्त पाने मराठीत तर 1500च्या जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिलेले आहेत. त्यांच्या ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा या गाण्यातून प्रत्येक शब्दात शिवाजी महाराजांच्या कार्याची महती कळते. प्रसंगी शक्तीच्या जोरावर महाराजांनी यवनांकडून स्वराज्य परत मिळवले. त्यांच्यासारखीच बुद्धी, शक्ती आणि युक्ती आम्हालाही लाभू दे असे सावरकर या कवितेतून मागत आहेत. जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे, ही सावरकरांनी लिहिलेली स्वतंत्र देवीची आरती आहे. तू राष्ट्राचे चैतन्य आहे, देशाचा प्राण, आणि तुझ्यामुळेच उत्तम आचार विचारांची संपन्नता लाभते, म्हणून तू चैतन्यदायी आहेस. परवशतेच्या पारतंत्र्याच्या दाटलेल्या अंधारात स्वतंत्र देवी तू आकाशात लखलखती चांदणे असतेस, असे ते वर्णन करतात. तसेच तानाजीचा पोवाडा हे अतिशय लोकप्रिय आहेत. याशिवाय त्यांनी काळे पाणी, माझी जन्मठेप, शत्रूंच्या शिबिरात, मोपल्यांचे बंड, कमला हे अंदमानला रचलेले महाकाव्य, संन्यस्त खड्ग, उशाप, उत्तरक्रिया ही संगीत नाटके लिहिलीत. अजूनही बरेच साहित्य आहे, अशी त्यांची साहित्य संपदा आहे. 10 डिसेंबर 1909 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटनच्या समुद्रकिनाऱ्यावर ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ही रचना त्यांना स्फुरली. मातृभूमीला हरवलेले आणि कायमचा दुरावला जाईल का या वेदनेतून हे अप्रतिम काव्य निर्माण झाले आहे. सावरकरांचे मातृभूमीवरचे प्रेम आणि त्या आड येणाऱ्या सागरावरचा रोष यात प्रकट झाला आहे. या कवितेची रचना सावरकरांचे काव्य म्हणजे अतिउत्कट आणि प्रखर राष्ट्रभक्तीचे द्योतक आहे. सावरकरांची अस्पृश्यता निवारणाची आणि जातिभेदाच्या निर्मूलनाचे कार्य पाहून विठ्ठल रामजी शिंदे यांनी सावरकर यांचे कौतुक केले होते व माझे उर्वरित आयुष्य सावरकरांना द्यावे अशी प्रार्थना केली होती आणि हाच वीर ते पूर्ण करेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आता सावरकरांची ने मजसी ने परत मातृभूमीला आणि जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे या 2 कविता शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात याव्या. तसेच येथील सावरकरांचे जन्मस्थानी भव्य स्मारक व्हावे अशी सूचना राज्यपालांनी केली होती. या सूचनांची अंमलबजावणीबद्दल काय झाले ते वाचायला मिळाले नाही. संबंधित विभागाने याविषयी काय ते कुठपर्यंत आले ते जाहीर करावे.